नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. सुफियान इनामदार मित्र परिवाराने कष्टकरी महिलांचा सन्मान पुस्तकं सरबत वाटप उपक्रमाच्या आयोजनातून आंबेडकर जयंतीचा आदर्श सर्वांसमोर उभा केला असल्याचे मत उभाटा शिवसेना प्रवक्ता प्राध्यापिका विद्याताई घोडे यांनी हांडेवाडी रोड येथे बोलताना व्यक्त केले. सुफियान इनामदार मित्र परिवाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे आयोजन केले होते. यावेळी प्राध्यापिका विद्याताई घोडे यांचे व्याख्यान, सफाई कामगार महिलांना साडी, मान्यवरांचं पुस्तक देऊन सत्कार आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांना सरबत वाटप यावेळी झाले. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले युवा नेते सुफियान इनामदार, प्रणयराजे भोसले, रमजानभाई शेख, विद्याताई घोडे, भंडारी मॅडम यांनी यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. प्राध्यापिका विद्याताई घोडे यांनी समाज प्रबोधनपर व्याख्यान केले. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते विचारवंत रमजानभाई शेख यांनी केले. यावेळी कष्टकरी महिला यांना साडी वाटप करण्यात आले, तसेच मान्यवरांचं पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर सर्वांना सरबत वाटप करण्यात आले. या प्रसंगी मान्यवर महिला, नागरिक, युवक मोठ्या संख्येने जयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन विजय यादव, अध्यक्ष रुपेश गव्हाणे, खजिनदार सूरज सय्यद, सचिव नदीम मुलानी, आसिफ शेख, परमेश्वर लोखंडे, व्यंकटेश खुले, एजाज सय्यद, सोहेल शेख, अजीज इनामदार, नोमान शेख, सुफियान इनामदार मित्र परिवार, AN इलेक्ट्रॉनिक्स ग्रुपने केले. पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंती निमित्त आपण इथं विविध कार्यक्रमाचा उपक्रम घेतला होता. त्या ठिकाणी सरबत वाटप असेल, साडी वाटप असेल, गरजू होतकरू गरीब महिलांसाठी साडी वाटप कार्यक्रम आपण घेतला. काही विचारांचं देवाणघेवाण या ठिकाणी झाले. वक्ते आले होते, या ठिकाणी ताई आले होते. आपण एक चांगलं समाज घडवण्याचं काम या ठिकाणी करत आहोत. बाबासाहेबांच्या 135व्या जयंती निमित्त मी त्यांचा एकच मंत्र आठवतो व सांगतो, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. बाबासाहेबांच्या जयंती निमित्त सगळ्यांना शुभेच्छा. सुफियानभाई इनामदार आणि रमजानभाई शेख असतील, तसेच विजयजी यादव असतील, त्यांचा सर्व मित्र परिवार या ठिकाणी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी केलेली आहे. आपण पाहतो की महामानवांना आजच्या काळामध्ये डोक्यावर घेऊन नाचलं जातं, पण या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांना डोक्यावर घेऊन न नाचता त्यांचे विचार डोक्यात घेण्याच्या दृष्टिकोनातून कष्टकरी कामगार वर्ग असतील, त्यांची मुलं असतील, यांच्यामध्ये एक समाज प्रबोधन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थाने अपेक्षित असणारं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो विचार होता तो रुजवण्याचं काम खऱ्या अर्थाने विचाराची जयंती या ठिकाणी या मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आलेली आहे. आणि ही विचाराची जयंती मला या ठिकाणी पाहण्यात आली. ही जयंती पुढील काळातही त्यांनी करावी आणि सगळ्यांनीच हा आदर्श घ्यावा यांचा, की विचार हे डोक्यात घेतले पाहिजेत. त्यामुळं ही एक चांगला संदेश त्यांनी या जयंतीच्या निमित्ताने दिलेला आहे. जो कष्टकरी शोषित वर्ग आहे त्या लोकांचा सन्मान सुद्धा आपण या ठिकाणी केलेला आहे. त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं शोषितांचा सन्मान करून त्यांचं जीवन उंचवण्याचा प्रयत्न केला, तोच उद्देश मनात ठेवून आम्ही ह्या महिलांना साडी वाटप असेल, विविध पुस्तकाचं वाटपसुद्धा आपण या ठिकाणी केलेलं आहे. कारण पुस्तकाशिवाय क्रांती नाही हा डोक्यात विचार घेऊन त्याचबरोबर हजारो लोकांना आम्ही शरबतसुद्धा वाटप ह्या हांडेवाडी परिसरामध्ये आंबेडकर जयंतीच्या दिवसातून केलेलं आहे. त्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणामध्ये महिला लाभलेल्या आहेत. आजूबाजूच्या सोसायटीमध्ये सर्व संचालक मंडळ असेल, सर्व सभासद असतील, मोठ्या प्रमाणामध्ये आले आणि हा कार्यक्रम यशस्वी केला. त्याबद्दल त्यांचा मी खूप खूप धन्यवाद, आभार मानतो. त्या ठिकाणी आम्ही प्रबोधन केलेलं आहे. नुसतंच आम्ही जयंती डोक्यावरती घेऊन साजरी केली नाही, तर प्रबोधनाच्या माध्यमातून, पुस्तकाच्या माध्यमातून, सेवेच्या माध्यमातून हा आम्ही जयंती या ठिकाणी साजरी केली आहे. आणि आमचे नेते सन्माननीय माजी नगरसेवक फारुखभाई इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा सर्व कार्यक्रम केलेला आहे. इथून पुढं भविष्यामध्ये सर्व महामानवांची जयंती असतील, ते शाहू फुले आंबेडकर असतील, त्यांच्या विचाराचा वारसा जगण्याचं काम आम्ही या ठिकाणी नक्कीच करू. त्याबद्दल सर्व आलेल्या श्रोत्यांचं आणि शिवप्रेमींचं, संविधानप्रेमींचं, सर्व भारतीयांचं मी त्या समितीच्या वतीनं, फारुखभाई इनामदार समितीच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद, आभार मानतो. तुम्हा सर्व महिलांच्या समोर मी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मांडणार आहे. ऊन फार लागतंय, बरोबर आहे, आपल्याला वेळ फार झालेला आहे आणि आपण आपली कामं सोडून या ठिकाणी आलेला आहात आणि आपल्याला आपल्या घरची काळजी आहे की मला आता लवकर घरी जायचंय.
कधी हा कार्यक्रम उरकतोय आणि मी माझ्या घरी जाते. मला माझ्या घरी जाणं फार महत्वाचं आहे. हा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर केला असता, मला काय मिळतंय, माझ्या कुटुंबाला काय मिळतोय, माझ्या रमाईला काय मिळतंय, हा जर विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला असता, तर मला वाटतं आज या ठिकाणी मी व्यासपीठावर नसते आणि तुम्ही माझ्या समोर नसता. आणि हे सर्व जे आपल्या मागे पुरुष उभे आहेत, जे आपल्या हक्कासाठी इथे उभे आहेत, ते आपल्या पाठीशी उभे नसते. त्यामुळे मला वाटतं एकदा जोरदार टाळ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी वाजवायच्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, भारतीय संविधान असेल, महिलांचे हक्क अधिकार असतील, त्याच्यावरती आपण खूप आजची चांगली माहिती दिली. त्याबद्दल सुकन्या इनामदार मित्र परिवारच्या वतीनं तुमचं खूप खूप धन्यवाद, आभार. वेळ फार झालेला आहे आणि अशा उन्हाच्या रखरखत्या उन्हामध्ये सुद्धा महिला भरपूर प्रमाणामध्ये या ठिकाणी उपलब्ध आहेत, बसलेल्या आहेत. त्या कष्टकरी महिला, त्या कष्टकरी महिलांचा अधिकार सुद्धा आपण या ठिकाणी त्यांना सांगितलेला आहे. त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद, आभार. यानंतर लागलीच या कार्यक्रमाला, मुख्य कार्यक्रमाला या ठिकाणी आपण सुरुवात करत आहोत.